नमस्कार मैत्रिणींनो. ज्या महिलांचं वजन जास्त आहे आणि त्यांना सडपातळ व्हायचं आहे, त्यांनी आजपासूनच या 20 गोष्टी खायला सुरुवात करा. तर मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे तो प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण का बघा, आजकाल वजन वाढणं ही फक्त दिसण्याची समस्या राहिलेली नाही, तर ती आरोग्याची समस्या बनली आहे. लग्नानंतर, बाळंतपणानंतर, घरातील जबाबदाऱ्या, ऑफिसची धावपळ, ताणतणाव यामुळं स्वतःकडं दुर्लक्ष देणं आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळं अनेक महिलांचं वजन हे हळूहळू वाढत जात आहे. आणि सुरुवातीला आपल्याला काय वाटतं की फक्त 2 ते 4 किलो वाढलेलं आहे. पण काही महिन्यांनी काय होतं, जेव्हा आपल्याला कपडे टाईट व्हायला लागतात, फोटो काढताना संकोच वाटतो, तसंच आरशात आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो. याहून महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपलं शरीर जे आहे ते आपल्याला जड वाटू लागतं. म्हणजे थोडं चाललं तरी दम लागतो, जिने चढताना त्रास होतो, गुडघे दुखतात आणि सतत थकवासुद्धा आपल्याला जाणवतो. तर ही कारणं असतात आपलं वजन वाढण्याची. तर मैत्रिणींनो, मग वजन कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर वजन कमी करण्यासाठी अनेक महिला वेगवेगळे उपाय करतात. कोणी उपाशी राहतं, कोणी रात्रीचं जेवण बंद करतं, तर कोणी फक्त सॅलड खातं. तर काही जण इतर इंटरनेटवरील प्रत्येक नवीन डाएट ट्राय करतात. पण काही दिवसांनी पुन्हा वजन वाढू लागतं. अशी समस्या आपल्याला सर्वांनाच दिसून आलेली असेल बघा, की कारण बघा याचं कारण काय आहे, वजन कमी करण्याचा खरा मार्ग म्हणजे उपाशी राहणे हा नाहीच आहे. तर योग्य गोष्टी योग्य प्रमाणात खाणं आणि छोट्या सवयी बदलणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा गोष्टी 20 अशा सोप्या गोष्टी पाहणार आहोत, त्या रोजच्या तुमच्या आयुष्यामध्ये सहज तुम्हाला करता येतील अशा 20 गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि यामुळे काय होईल, तुमच्या शरीराला हळूहळू हलकं वाटण्यास मदत होईल. आता या गोष्टींमधील सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट ती म्हणजे सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. बघा मैत्रिणींनो, रात्रभर आपलं शरीर विश्रांती घेत असतं. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी घेतल्यानं आपल्या शरीराला ताजेतवाने वाटू शकतं. अनेक महिलांना पोट साफ होण्यासाठीही मदत होत असते बघा. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्यामुळं पोट नक्कीच आपलं साफ देखील होतं. यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे लिंबू पाणी. मैत्रिणींनो, बघा कोमट पाण्यामध्ये सकाळी आपण जेव्हा कोमट पाणी पिणार आहोत तेव्हा त्या कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून सकाळी आपण जर ते पिलं तर यामुळं सुद्धा आपल्याला अतिशय फ्रेश वाटू शकतं. मात्र तुम्हाला जर ॲसिडिटी होत असेल तर मात्र थोडी काळजी घ्यायला हवी. यानंतर तिसऱ्या क्रमांकाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जेवणापूर्वी सॅलड खा. आपण बघा काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यांचं सॅलड आधी जर आपण जेवणापूर्वी खाल्लं ना, तर यामुळं काय होतं, आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि मग आपण जेवताना जास्त जेवण करत नाही. यामुळं आपण काय करतो, जास्त खाणं टाळलं जातं आपल्याकडून. म्हणून सॅलड खाण्याची सवय आजपासूनच लावा. यानंतर येतो चौथी गोष्ट ती म्हणजे नाचणीचा आहारात समावेश करा. मैत्रिणींनो, नाचणीमध्ये फायबर हे भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळं काय होतं, जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटू शकतं. म्हणून आपण दररोज नित्यनेमाने नाचणीची भाकरी किंवा नाचणीचं सूप असं करून प्यायला हवं. यानंतर 5वी गोष्ट ती म्हणजे ताक प्या. दुपारच्या जेवणानंतर घरातलं अतिशय साधं असं ताक आपण घ्यायचं आहे 1 ग्लास. हे ताक घेतल्यामुळं आपलं पोट हलकं वाटू शकतं. यानंतर नंबर 6, भूक लागल्यावर फळे खा. आता भूक लागते जेव्हा आपल्याला, तेव्हा आपण काय करतो, वेफर्स, बिस्किटं किंवा चॉकलेट्स आपण खातो. पण हे न खाता त्याऐवजी आपण काय करायचं आहे, सफरचंद, पपई, पेरू, संत्री असं भूक लागल्यावर मध्येच आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण फळं खायचे. यानंतर पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे भिजवलेले बदाम. सकाळी मैत्रिणींनो 4 ते 5 भिजवलेले बदाम खाल्ल्यानं आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
आपण रात्री 4 ते 5 बदाम पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर ते बदाम खाऊन घ्यायचे. यानंतर येतो 8 नंबर, तो म्हणजे ग्रीन टी किंवा हर्बल टी. मैत्रिणींनो, दिवसातून एकदा साखर नसलेला ग्रीन टी किंवा हर्बल टी तुम्ही घेऊ शकता. यामुळे सुद्धा तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहतं. यानंतर येतो नंबर 9, तो म्हणजे सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. आपण काय करतो बघा, उपमा, पोहे, इडली, ओट्स किंवा नाचणी यासारख्या पौष्टिक पदार्थांचा आपल्याला नाश्ता हा सकाळी करायचा आहे. पण आपण त्याऐवजी काय करतो, चहा बिस्किट, चहा टोस्ट, बटर अशा गोष्टी खातो. तर ह्या गोष्टी न खाता आपल्याला जो काही नाश्ता आपण करणार आहोत तो अतिशय पौष्टिक असा नाश्ता आपल्याला करायचा आहे. यानंतर नंबर 10, रात्री हलके जेवा. मैत्रिणींनो, रात्री तुम्ही जड जेवण जर जेवत असाल ना तर ते तुम्ही टाळा. कारण त्यामुळं जर तुम्ही रात्री जड जेवण जेवलात तर सकाळी तुम्हाला जड वाटतं. पण रात्री जड जेवण टाळलं तर सकाळी तुमचं शरीर तुम्हाला हलकं वाटू शकतं. यानंतर येतो नंबर 11, ते म्हणजे भरपूर पाणी प्या. दिवसभर थोडे थोडे पाणी पिण्याची सवय लावायची आणि दिवसभर आपल्याला 10 ते 12 ग्लास पाणी प्यायचं आहे. यानंतर येतो नंबर 12, तो म्हणजे काकडी खा. सध्या आपण काय करायचं, मधल्या वेळेमध्ये, आता सध्या उन्हाळा आहे तर अजूनही गरमी आहे, त्यामुळे आपल्याला मधल्या वेळेमध्ये भूक लागते तेव्हा आपण काय करायचं, काकडी हा उत्तम पर्याय आहे बघा. भूक लागल्यावर थोडीशी काकडी खायची. यानंतर येतो नंबर 13, तो म्हणजे जवस. आता जे भाजलेले जवस असतात ते बाजारामध्ये मिळून जातात किंवा तुम्ही जवस आणून ते थोडेसे भाजून बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत आणि असे जवस भाजलेले मर्यादित प्रमाणात खायचे. म्हणजे 1 चमचा जवस खाल्ले तरीसुद्धा चालतात. यामुळे सुद्धा पोट भरल्यासारखं वाटू शकतं. यानंतर येतो नंबर 14, तो म्हणजे काही महिलांना रिकाम्या पोटी लसूण उपयोगी वाटतं बघा. पण सर्वांना सूट होईल असं नाही आहे. आता ज्यांना सूट होतं आहे त्या लोकांनी सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी थोडासा लसूण खायचा आहे. थोडासा म्हणजे 1-2 पाकळ्या. यानंतर येतो नंबर 15, पांढऱ्या भाताचं प्रमाण कमी करा. आता पूर्ण बंद करू नका, पण प्रमाण मात्र तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा सफेद भात खाण्याचा. यानंतर येतो नंबर 16, रात्री उशिरा जेवू नका. मैत्रिणींनो, रात्री उशिरा जेवल्यावर आपलं पचनक्रियासुद्धा मंदावते रात्री उशिरा जेवल्यावर. म्हणून शक्य असल्यास आपण झोपण्याच्या 2 ते 3 तास अगोदर जेवायचं आहे. हा नियम आपल्याला आजपासूनच पाळायचा आहे. आता यानंतर येतो नंबर 17, तो म्हणजे जेवणानंतर 10 ते 15 मिनटं नियमितपणे चालायचं आहे. घरातल्या घरात चाला, 10 ते 15 मिनटं शतपावली केली तरी चालेल. हा छोटासा बदल खूप मोठा फरक निर्माण करू शकतो. यानंतर येतो नंबर 18, कोल्ड्रिंक्स कमी करा. मैत्रिणींनो, कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, म्हणून आपल्याला साखरयुक्त पेयांमुळं वजन वाढू शकतं. म्हणून आपल्याला कोल्ड्रिंक्सचं प्रमाण हे कमी करायचं आहे. यानंतर येतो नंबर 19, साखर कमी करा. आपल्या सर्वच मैत्रिणींना चहा पिण्याची सवय असते बघा. तर या चहा, कॉफी आणि गोड पदार्थांमधील साखर यामुळं हळूहळू आपलं वजन वाढतं आणि म्हणून आपल्याला साखर किंवा हे चहा, कॉफी, गोड पदार्थ आपल्याला हळूहळू कमी करायचे आहेत. नंबर 20, पुरेशी झोप घ्या. मैत्रिणींनो, दररोज 7 ते 8 तास झोप शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर ही झोप घेणं आपल्याला महत्त्वाचंच आहे. त्यामुळं आपल्याला दिवसातून 7 ते 8 तास झोप ही घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा संदेश तो म्हणजे मैत्रिणींनो, वजन एका दिवसात वाढत नाही आणि एका दिवसात कमी होत नाही. तर काय करायचं आहे, पण आज आपण घेतलेला एखादा छोटासा निर्णय, या 20 मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, याच्यातली एखादी जरी गोष्ट तुम्ही पाळलीत ना तर तुम्हाला बदल झालेला मोठा दिसून येईल. काही महिन्यांनी तुमच्या शरीरामध्ये मोठा बदल तुम्हाला घडवू शकतो. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सातत्य ठेवा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच आरोग्यविषयक माहितीकरता आपल्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. धन्यवाद.